नमस्कार मंडळी, मी आहे भाविका आणि आम्ही आता चाललो आहोत एका ठिकाणी दुसऱ्या देशात. तर तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर नक्की सांगते कोणता देश आहे ते. तर आता आमची प्लेनची जर्नी स्टार्ट झाली आहे. हो की नाही का ना? ये आर यू एक्साइटेड? तर तिथे पोहोचते किंवा मधली जी आमची प्लेनची जर्नी ती सुद्धा शेअर करेल आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल की मी कोणत्या देशात आली आहे. तू किती बसलाय प्लेन मध्ये? 3 वाजता. 15व्या वेळेस तुझं. 3 वाजता. कुठे चालला तू? कुठे? इंडियाला चालला? तो माणूस त्याने कानासोबत खूप खेळला. ही होती राईन एअर आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी किमतीत आपल्याला फ्लाईट्स भेटतात. युरोपमध्ये खूप युजफुल आहे दुसऱ्या देशात जाण्यासाठी. तर फायनली आम्ही येऊन पोहोचलो आहोत आणि जो पर्सन आमच्या शेजारी बसला होता इतका हेल्पफुल होता. म्हणजे ह्या कंट्रीचं इम्प्रेशन तर खूप छान पडलंय. त्याने खूप खूप हेल्प केली आम्हाला. पूर्ण वेळ तो कानासोबत खेळला. कानाला पण तो व्यक्ती इतका आवडला की तो म्हटला की काका मला तुमच्याच घरी यायचंय. तर त्याला पण हसायला आलं. म्हणजे मी ट्रान्सलेट करून सांगितलं त्यांना. तर इम्प्रेशन तर खूप छान आहे. त्याने खूप सारी हिस्ट्री पण मला सांगितली की कंट्री तर खूप ब्युटिफुल आहे पण खूप गरीब झाली आहे म्हणून. तर तो स्वतःसुद्धा नेदरलँड्समध्ये काम करतो आणि तो असं म्हणत होता की युरोपियन जी युनियन आहे तर त्यांनी बरेचसे बेनिफिट्स दिले अशा गोष्टीसाठी की शेती नका करू, हे नका करू, ते नका करू. तर इंडस्ट्रीजच इथे नाही आहेत आणि फक्त लोक बेनिफिट्स घेत राहिले. तर मग इथे काही डेव्हलपच झालं नाही आणि फक्त टुरिझमवर आता हे देश चालतोय. आणि मग बाकीच्या देशांमध्ये लोक जे युरोपियन युनियन आहे त्यांनी मग बाकीच्या देशांना फोकस केला आणि मग तिथे सर्व इंडस्ट्रीज आहेत आणि मग लोक तिकडे जाऊन कामं करतात. तर असं काही पॉलिटिक्सचे खेळलं असं काही तो सांगत होता. आता त्यातलं खूप डिटेल स्टडी मी नाही केला पण त्याने जे सांगितलं मला ते इंटरेस्टिंग वाटलं. म्हटलं मग करू तुमच्यासोबत एकदा शेअर म्हणून मी केलं. तर कंट्री मी बाहेर जाते आणि तुम्हाला रिव्हील करते. पहिले मी माझं स्टॉलर वगैरे घेते आणि कंट्री तुमच्यासोबत रिव्हील करते.
तर आम्ही आलो फ्लाईटने आलो आणि त्यानंतर आम्ही रूमवर गेलो. त्याची सुद्धा मी टूर इथे ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर मस्त असं रेडी होऊन आम्ही आता निघालो आहो एक थोडंसं त्या सिटीमध्ये फेरफटका मारायला. काना पण आहे माझ्यासोबत. तर आता टाइम आला आहे ती लोकेशन रिव्हील करण्याचा. तर ती प्लेस आधी तुम्ही बघा. खूप सुंदर अशी प्लेस आहे आणि ती प्लेस आहे ग्रीस. मी ग्रीस या देशात आली आहे. त्या सिटीचं नाव थेसलोनिकी असं आहे. मे बी मी चुकीचं बोलत असेल, स्पेलिंग ॲड करते. पण आता खूप छान छान ब्लॉग्स येतील ह्या सिटीमधलं. फूड प्लेसेस मी एक्सप्लोअर करेल. तर नक्की माझे ब्लॉग्स बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारं धन्यवाद. आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. करा बाय.